नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनवणार आहे रसरशीत अशी भोगीची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं गॅसवरती मी कढई घेतली आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. आता यामध्ये मी थोडासा पावटा घातला आहे. त्यानंतर ओले वाटाणे, ओला हरभरा, थोडीशी मटकी, त्यानंतर फ्लॉवर आहे, हा बोर आहेत हे चिरून घातले आहेत. त्यानंतर घेवड्याच्या शेंगा आहेत, बटाटा आहे, त्यानंतर आपल्याला घालायचे गाजर आणि बारीक चिरलेला कोबी. ह्या सर्व भाज्या एकत्र करून छान 4-5 मिनिटं आपल्याला तेलावरती परतून घ्यायच्या आहेत. त्यामुळे भाजी चवीला खूपच टेस्टी लागते आणि लवकरही शिजते. आता हे भाजून झाल्यानंतर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपण भाजीला फोडणी करून घेऊया. आता इकडे मी गॅसवरती कढई घेतली आहे. त्यामध्ये तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडल्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे. जिरेही तडतडल्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. त्यानंतर आपल्याला कांदा परतून घ्यायचा. कांदा छान असा परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरून असे टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो ही छान मऊ होईपर्यंत आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे. ओलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, जिरे याचं एक मी वाटण करून घेतलं आहे. ते तेलामध्ये घातलं आहे. छान परतून घ्यायचं तेलामध्ये. वाटण छान परतल्यानंतर यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि ही चटणी आहे घरगुती. त्यानंतर हा काश्मीरी मिरची पावडर आहे. त्यानंतर गोडा मसाला आणि गरम मसाला. मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे 1-10 मिनिट. त्यानंतर यामध्ये बारीक अशी वांगी चिरून घातली आहेत. आता यामध्ये हिरवे पालेभाज्या घालणार आहे. त्यामध्ये मी मेथी, कांद्याची पात आणि चाकवताची भाजी यामध्ये थोडीशी चिरून घातली आहे. भाज्या आता छान मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या 1-10 मिनिट. आता त्यानंतर यामध्ये घालायचे, सुरुवातीला आपण ज्या भाज्या तेलावरती परतून घेतल्या होत्या त्या यामध्ये मसाल्यामध्ये छान अशा 1-10 मिनिट मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर भाज्या शिजण्यासाठी थोडंसं पाणी ओतून घ्यायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाज्यांमध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर भाज्या शिजत आल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि कूट छान मिक्स करून घ्यायचं. 1-10 मिनिट शिजवून घ्यायचं. तयार झाली रसरशीत मिक्स